दर्शक हो, नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे. कालच सांगोला उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन झालं. सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर या ठिकाणी हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमाकरता म्हणून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीभाऊ पाटील हे सगळे उपस्थित होते. आणि या कार्यक्रमामध्ये बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचा जो पराभव झाला आहे त्याची सल त्यांनी बोलून दाखवली. ते म्हणाले की नुसतं तुतारी फुंकून पाणी हे येत नसतं, त्याकरता काम करावं लागतं. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक सुरू होती त्यामध्ये तुतारीची फार मोठी हवा झाली होती आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप सोडून त्यावेळेस शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि तुतारी हाती घेतली होती आणि हे चिन्ह खूप रुजवलं. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचा पराभव झाला. मोठ्या प्रमाणात कामं करून सुद्धा भाजपला इथं पराभव पत्करावा लागला आणि आता सांगोला उपसा सिंचन योजना जी अशक्यप्राय होती ती सुद्धा युती सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेली, म्हणजे मागच्या एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये तिचं भूमिपूजन होतंय. आणि हा धागा पकडून राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं की नुसतं तुतारी फुंकून किंवा तुतारी करून सुद्धा पाणी येत नसतं, त्याकरता काम करावं लागतं असं म्हणून त्यांनी शरद पवार यांच्यावर तर टीका केलीच. याचबरोबर या कार्यक्रमाकरता आलेल्या धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा या कार्यक्रमाला होते आणि ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत. त्यांच्यासमोरच हा सगळा त्यांनी विषय मांडला आणि आपल्या मनातली सल बोलून दाखवली. आणि माढा लोकसभा मतदारसंघात जो भाजपचा पराभव झाला आहे तो किती जिव्हारी लागला आहे भाजपचा हे यावरून दिसतंय. पहा काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील. आपल्या राज्यातले एक जाणते राजे त्यांनी आमच्या नगर जिल्ह्यात एकदा भाषण केलं होतं. आम्ही कुकडीचं पाणी ज्यावेळी नगरला आणायचं खाली दक्षिण भागेमध्ये, त्यांचं असं म्हणणं होतं की दुष्काळी भागाला पाणी देणं हे अजिबात व्यावहारिक नाही आहे. हे पाणी देणं परवडणारं नाही आहे. असं म्हणणाऱ्या लोकांना महाराष्ट्राने किती वर्ष डोक्यात घेतलं? का सोलापूर जिल्हा इतक्या वर्ष दुष्काळाच्या छायेखाली राहिला? पण उजने धरण तुमच्या पायथ्याशी आलं तरी तुमच्या तालुक्याला पाणी नाही. शेवटी या निरेचं पाणी जे उपलब्ध होतं ते तुमच्या रणजितसिंह निंबाळकरांनी भांडून ते मिळवलं आणि त्याच्यामुळे बापू तुमच्या या सांगोला तालुक्याला पाणी उपलब्ध करण्याचं काम झालं. मुळात त्यांना दुष्काळाच्या भागाला पाणी देणंच व्यावहारिक नाही असं त्यांना वाटत होतं. त्यांनी राज्याचं किती वर्ष नेतृत्व केलं हे मी सांगण्याची गरज नाही आहे. फक्त तुताऱ्या फुकून पाणी येत नाही, प्रत्यक्ष काम करावं लागतं. आणि हे काम आज आपल्या या राज्यामध्ये आपले लाडके मुख्यमंत्री करतायत. जी भूमिका देशाचे आपले लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेली आहे, नदीजोड प्रकल्पाच्या निमित्तानं आज संपूर्ण देशभरामध्ये एक आंदोलन त्यांनी उभं केलेलं आहे. आणि या निमित्तानं आज महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल, गोदावरी खोरे असेल, जवळजवळ आज 2 लाख कोटी रुपयाची कामं आपण हे महाराष्ट्र नदीजोड प्रकल्पातून दुष्काळमुक्त करण्याचा आपण संकल्प केलेला आहे. आणि मी आपल्याला शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की पुढच्या 5 वर्षामध्ये आपण हे राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी फार मोठी भूमिका आपण या ठिकाणी करणार आहोत. आपल्या सांगोला तालुक्यामध्ये या योजनेला फार वर्षापूर्वी मंजुरी मिळाली होती. त्यावेळी 22 गावातील 6525 हेक्टरला प्रस्तावित योजना होती. मला वाटतं त्यावेळेचा खर्च काहीतरी 73 कोटी रुपये होता. आज तुमच्या या सगळ्या योजना पूर्ण होताना जो आज आता अंदाजपत्रक तयार करण्यात आलेला आहे, आज जवळजवळ 850 कोटी रुपये खर्च येणार आहे. योजना सुरू झाली त्यावेळी किती खर्च होता? 73 कोटी. आता या 850 कोटीला थांबलं पाहिजे. पण मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आता की कोणत्याही परिस्थितीमध्ये
या 12 गावांचा समावेश करून ही जी 13,055 हेक्टर क्षेत्र जे आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 5,794 हेक्टर आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 6,527 हेक्टर आहे. अशा या 4 टप्प्यातील योजना मी आपल्या खात्री देऊ इच्छितो पुढच्या 3 वर्षात आपण पूर्ण करून आपण त्या ठिकाणी टाकू आणि 3 वर्षामध्ये संपूर्ण या 4 टप्प्याचं पाणी आपल्या दुष्काळी तालुक्याच्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळेल. त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठलाही संदेह ठेवण्याचं कारण नाही. तर शहाजी बापूचा पाठपुरावा सातत्याने त्याच्यामध्ये त्यांची असणारी जी भूमिका आहे, आताशी प्रामाणिक भावनेने ते त्या ठिकाणी काम करत आलेले आहेत. मग आता आमचे अधिकारी सांगत होते की नीरा देवधर, नीरा उजवा कालवा, टेंबू, म्हैसाळ, सांगोला शाखेमुळे आणि सांगोला उपसिंचन योजनेखाली सांगोला तालुका हा 100% बागायत होईल अशा प्रकारचं काम आम्ही सुरू केलंय. सगळ्यात महत्वाचं की राज्यामधला हा एकमेव तालुका हा पूर्णतः दुष्काळमुक्त होण्याचं काम आणि याचं भाग्य मला मिळणार आहे याचा मला मनाचा अतिशय आनंद आहे. खरं म्हणजे जयकुमारजींचा प्रचंड इच्छाशक्ती, माजी खासदार निंबाळकर साहेबांचा पाठपुरावा आणि शहाजी बापूंचं त्यासाठी असणारं समर्पित भावनेनं काम त्यामुळेच मित्र शक्य होणार आहे. विरोधकांना किती दिशाभूल करू द्या, आज आपलं सरकार महायुती सरकारच्या पद्धतीने काम करत आहे. मला आता पत्रकार विचारत होते ते सकाळी जो कोंबडा आवरल्यासारखं माणूस बोलत होतो टीव्हीवर, त्यांनी काहीतरी भाष्य केलं की त्या बीडच्या प्रकरणामध्ये त्या खुनामागे आमच्या पक्ष जात आहे. तर मी सांगितलं मग की राज्यामध्ये जी मनोरुग्णाची संख्या वाढत चाललेली आहे, वेड्याची इस्पितळ बांधावं लागण्याची स्थिती आहे. इतके बेजबाब विधान लोक जर करायला लागले ते आपल्या राजकीय प्रसिद्धी करतात, हे अतिशय दुर्दैव आहे. राज्यामध्ये किती मोठी कामं अजून आहे, किती कामं करायची आहेत. झपाट्यानं कामाचा झपाटा मान्य मुख्यमंत्री महोदयांनी लावलेला आहे. आणि म्हणून मी म्हटलं बापूंना माझं एवढंच सांगणं आहे, विरोधकांना काय टिकायचे करू द्या. बापू आम्ही आमचं काम करत राहू. विरोधकांचा समाचार तुम्ही घ्यायचं काम करा. आम्ही 100% तुमच्या बरोबर आहोत, तुमच्या मागे आहोत. आणि मला खात्री आहे की या सांगोला तालुका दुष्काळमुक्त काढण्याकरता आजची जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना जी आज कार्यान्वित होते, भूमिपूजन होत आहे, त्याला कुठे पैसे कमी पडणार नाही. आज 850 कोटी रुपये खर्च येणार आहे. 100% पैसे उपलब्ध होतील. आणखीन काही पैसे लागले ते आपण आणखीन देऊ. परंतु या राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आपला नवा आशय निर्माण करायचा आहे, दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. त्यासाठी आमचं महायुती सरकार कटिबद्ध आहे अशा प्रकारची खात्री मी आपल्या सर्वांना देतो. गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डायटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.